नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण बघूया उन्हाळ्यानिमित्त अगदी घरगुती असा मसाला ताक। त्यासाठी आपण आधी मसाला बनवून घ्यायचा आहे। इथे मी आलं घेतले, थोडंसं एक मिरची घेतली, जास्त घ्यायची नाही मिरची, अगदी तिखट होता कामा नये। हे पुदिना आहे आणि जिरं। आता हे थोडंसं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचंय जाडसर। अगदी बारीक करायचं नाही, जाडसरच कुटायचं। हे बघा, हे आपण जाडसरच कुटायचे, अगदी बारीक नाही करायचं मिक्सरला लावून। हे बघा, तुम्ही बघू शकताय, हे असं थोडं सगळं जाडच असलं पाहिजे। आता आपला मसाला तयार आहे। यामध्ये आपण घ्यायचे दही। आपल्याला किती ग्लास ताक करायचंय त्यावर आपण दही घ्यायचंय। आता हे आपल्याला चांगलं घुसळून घ्यायचंय रवीने। आता इतका कडक उन्हाळा चालू आहे, अगदी आपण नुसतं बसून राहिलो तरीही आपल्याला खूप घाम फुटतो। आणि अशा दिवसात आपण बाहेरची सॉफ्ट ड्रिंक्स पिण्यापेक्षा घरच्या घरी जर असं ताक, नुसतं ताक किंवा असं मसाला ताक थोडं कधीतरी नवीन म्हणून असं करून प्यायलो तर ते शरीरासाठी आपल्याला अतिशय उपकारक आहे आणि चांगलं आहे। कारण ताका हे नॅचरल आहे आणि अगदी फ्रेश दही, रोजच्या रोज दही लावून आपण ताक करून प्यायलं उन्हाळ्याच्या दिवसात तर आपल्या पोटाला सुद्धा थंडावा मिळतो आणि उष्णतेचे विकार होत नाहीत। नाहीतर एवढ्या उन्हाळ्यात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उष्णतेचे विकार होत असतात। तर ताक हे त्यासाठी अतिशय चांगला रामबाण उपाय आहे आणि नेहमी रात्री लावून लगेच सकाळी आपण ते वापरात आणू शकतो। रोजच्या रोज लावायचे, आंबट करायचं नाहीये। हे चांगलं असं थोडं किंचित आंबट आहे, त्यामुळे यात काही वेगळं घालायची गरज नाही। साखर किंवा इतरही काही गोड होण्यासाठी वेगळं काही घालायचं नाही यामध्ये। आता बघा, चांगलं घुसळलं गेलंय। आता यात आपण थंड पाणी ओतूया। आता यात आपण घालायचे मीठ। यात काळं मीठ घालायचे आणि आपण हा जो मसाला केलेला आहे तो घालूया। चांगलं असं परत एकदा घुसळायचं। आता हे छान असं घुसळायचं आणि आपलं आता मसाला ताक तयार आहे। हे रोजच्या रोज तुम्ही करून प्यायला तरीही अतिशय चांगलं आहे। वरून थोडीशी कोथिंबीर घालूया गार्निशिंगसाठी आणि वरसा पुदिना। मस्त आपलं मसाला ताक तयार आहे। तुम्ही करून बघा, अतिशय साधी सोपी सरळ रेसिपी आहे, अगदी झटकन करण्यासारखी आहे। तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। आता मी तुम्हाला एक अगदी साधं घरगुती उन्हाळा स्पेशल असं पेय दाखवणार आहे, जे साधं आहे पण शरीरासाठी अतिशय हेल्दी आहे आणि आरोग्यदायी आहे। त्यासाठी आपण इथे घेतलंय एक कोकम सिरप आहे। कोकम सरबताचं जे कॉन्सन्ट्रेट मिळतं ते आहे हे। यामध्ये हे सुद्धा मी घरातच केलेलं आहे। कोकमाची फळं फोडून त्यामध्ये साखर, मीठ आणि जिरं पावडर घालून एकदम उन्हामध्ये वाळवून तयार केलेलं आहे। हा सब्जाचं बी घेतलंय, हे सुद्धा उन्हाळ्यासाठी अतिशय चांगलं आहे। आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो। जळजळ जी आपल्या घशामध्ये जळजळ होते, उन्हाचे त्रास होतात, त्यासाठी हे अतिशय चांगलं आहे। आणि ताक हे सुद्धा फ्रेश आहे। दही रोजच्या रोज लावून त्याचं ताक करून प्यावं। आंबट झालेलं वगैरे कधी घ्यायचं नाही, नाहीतर त्याचा त्रास होतो। आता आपल्याला अगदी साधं आहे, सरळ। यासाठी आपण घ्यायचे इथे हे 1 चमचा घ्यायचा कोकम सरबत आहे। यामध्ये मीठ, साखर सगळं मिक्स आहे। आपल्याला वरून काहीही यामध्ये ऍड करायचं नाहीये, हे सगळं यामध्ये तयार आहे।
यात सब्जा घालायचा आहे थोडा. हा सब्जा मी एक 15 मिनिटं आधी पाण्यामध्ये भिजवलेला होता, त्यामुळे तो चांगला फुललेला आहे. यात थोडीशी पुदिन्याची पानं घालूयात, थोडी चुरून. आणि आता यामध्ये आपल्याला घालायचे ताक. हे ताक मी काही यात घातलेलं नाहीये, नुसतंच दही घुसळलेलं आहे. आणि पातळ करायचे, घट्ट नाही ठेवायचं. आता हे ताक आपल्याला 1 कप घालायचं यामध्ये. 1 टेबलस्पून कोकम सिरप मध्ये आपण 1 कप ताक घालणार आहोत. आता हे चांगलं ढवळून घ्यायचं आणि आपलं सरबत किंवा कोकम ताक, याला काय नाव द्याल तुम्ही, हे तयार आहे. अतिशय छान आणि अतिशय रिफ्रेशिंग आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका. तुमच्या ज्या काही चांगलं वाईट कमेंट्स असते त्या मला सांगा. याबद्दलचं मत अगदी छान लागतं. तुम्ही नक्की करून बघा. आणि माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. मस्त अगदी सुंदर रिफ्रेशिंग वाटतं प्यायल्यावर. वरून आपण पुदिन्याचं पान घालायचं आणि थंडगार असं सर्व करायचं. ताक थंडच असलं पाहिजे, मग आपल्याला वेगळं पाणी घालायची गरज नाही आहे यामध्ये.